या महाराष्ट्रातीलच काय पण या देशातल्या सगळ्या शाळांच्या मध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत। टेक्निकल नॉलेजच्या संदर्भात अलर्ट करायचं काम विद्यार्थ्यांना झालं पाहिजे आणि भविष्य व्हायचं असेल तर टेक्नॉलॉजी सर्व शाळांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे आणि पोहोचवायचं काम ही मंडळी करतायत। नमस्कार मित्रों, दिस इज जीडियट यानी कि जीनियस और इडियट। आपने देखा होगा कि हम कई सारे स्कूल्स में जाते हैं और ड्रोन्स के बारे में सिखाते हैं। तो हम यही चाहते हैं कि हम भारत के हर एक बच्चे को ड्रोन बनाना और उड़ाना सिखाएं। तो अगर आप भी चाहते हो कि हम आपके स्कूल में आए और आपको ड्रोन के बारे में सिखाएं तो जरूर कमेंट करना अपने स्कूल का नाम। तो स्वागत है आपका जीडियट के अतरंगी व्लॉग में। ये व्लॉग कुछ खास होने वाला है। हम आए हैं आदर्श गुरुकुल विद्यालय में और ये मेरी स्कूल है। तो यहाँ पे मैंने 5th से 10th तक पढ़ाई की है। ये मेरे लिए गर्व की बात है कि मैं आज स्कूल में आकर फिर से स्कूल के लिए कुछ कंट्रीब्यूट कर पा रहा हूँ। तो अब सीधा जाते हैं सेशन हॉल में और जानते हैं बच्चों से क्या उन्हें पता है कि ये सेशन किस बारे में होने वाला है। सोहम, तुला माहिती आहे का की आज काय होणार आहे? एक्झॅक्टली जास्त काय माहिती नाही, फक्त एवढंच माहिती की इथं कोण आले ते ड्रोन बद्दल माहिती देणार आहेत असं। अच्छा स्वराज, तुला माहिती आहे का आज काय होणार आहे? ड्रोन बद्दल मला इथं व्यक्ती आलेले की ड्रोन बद्दल माहिती देणार आहेत म्हणते। इथे समोर टीव्ही लावलेले आहे। ड्रोनचं सांगत आहेत की आम्ही ड्रोन कसे बनवायचे, कसे करायचे। आणि ड्रोन बद्दल तुला काय माहिती आहे? नाही, पण आज जरा एक्साइटिंग होते, नवीन काहीतरी शिकायला भेटणार। बर, मग एक्साइटेड आहेस का? काहीतरी नवीन होणार आहे आज। regarding drone technology demonstration, and I feel very proud and delighted to introduce today's chief guest, Mr. Aditya Pathak, ex-student of our school, along with Mr. Vikrant Patil sir, who is the founder and CEO of Genius Idiot Company. He is India's most loved technology teacher. माझ्या शाळेतल्या माझ्या भावंडांना हे शिक्षण देण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांना विक्रांत त्यानं माझ्या शाळेसाठी तुम्ही यायला लागतंय अशा आग्रह धरून तुमच्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन झालंय। त्याचा सर्वांनी आनंद घ्या। क्या करता है रे तेरी तो। आदर्श गुरुकुल विद्यालयाचा विद्यार्थी। देखो इन्हें ये है ओस की बूंदे, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट। फार्मिंग करताना भाई कुठे पाहिलं? व्हिडिओ शूटिंग कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। साधन सामग्री पेश की जाए, मजाक नहीं करते, सीरियसली लेते।
ATC बोल ना. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. तर कसं वाटलं आजचं ड्रोनचं सेशन? एक नंबर भारी होता. एक नंबर मला तर खूप आवडलं. आज जो आमच्या शाळेत ड्रोनचा सेक्शन झाला त्याच्यामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. आम्हाला ही अपेक्षा पण नव्हती की असं आम्हाला काही वेगळं शिकायसाठी मिळेल आणि वेगवेगळ्या नवीन गोष्टी पण शिकायला भेटल्या. मला ड्रोन पाहून खूप छान वाटलं. आम्हाला आधी वाटायचं ड्रोन म्हणजे असं 4 पंखे लावले की आपोआप उडतो. त्यात पार्ट्स असल्यामुळे आम्हाला कळले ड्रोनचे किती महत्व आहे. सर पण खूप चांगले आहेत, व्यवस्थित शिकवतात आणि बोरिंग पण असं वाटत नाही सरांनी शिकवताना. आणि सरांनी आम्हाला चांगली माहिती दिली. सरांनी खूप आम्हाला छान माहिती दिली व सर खूप कॉमेडी असते. आज आपण बघतो की विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर तांत्रिक ज्ञान देणं पण खूप गरजेचं आहे. आपल्या शाळेचा विद्यार्थी आदित्य पाठक या विद्यार्थ्यानं आपल्या शाळेकडून जे काही ज्ञान मिळालं त्या ज्ञानाचा उपयोग करत असताना आणि जगत असताना त्याला पुन्हा एकदा शाळेची आठवण झाली. मला फार अभिमान वाटतो की माझेच विद्यार्थी परत या गुरुकुलामध्ये येऊन त्यांच्या लहान भावंडांना शिकवतात, तंत्रज्ञानाचं नॉलेज देतात. जी इडियट नावाच्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी तो आला, एक आगळा वेगळा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्याबरोबर आलेला विक्रांत पाटील असेल, त्याचे आलेले सर्वच मित्र, या सर्वांनी मिळून ड्रोन संदर्भातली माहिती देण्याचा प्रयत्न केला. आजचं जे ड्रोन तयार करण्याचं जे प्रात्यक्षिक होतं ते अगदीच मुलांना भारावून टाकणारं होतं, त्यांच्या नॉलेजमध्ये भर घालणारं होतं. विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली की आपल्याकडे सुद्धा टेक्निकल नॉलेज असतंय, त्याचा आपण वापर करत नाही. आणि मुलांनी अवघ्या 1 तासाभरामध्ये ड्रोन बद्दलची इत्थंभूत माहिती घेतली. निश्चितपणे या महाराष्ट्रातीलच काय पण या देशातल्या सगळ्या शाळांच्या मध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत. टेक्निकल नॉलेजच्या संदर्भात अलर्ट करायचं काम विद्यार्थ्यांना झालं पाहिजे. आणि भविष्य विद्यार्थ्यांचं घडवत असताना या देशाचं भविष्य घडवायचं असेल तर टेक्नॉलॉजी सर्व शाळांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे आणि पोहोचवायचं काम ही मंडळी करतायत. आणि अशा पद्धतीचं कार्यशाळा, वर्कशॉप सातत्यानं आमच्या स्कूलमध्ये व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. तर हे होतं सेशन आदर्श गुरुकुल विद्यालयाचं. माझी जुनी शाळा इकडे येऊन असलं मस्त वाटतंय. मागच्या पूर्ण आठवणी जाग्या झाल्या. सरांना आणि मॅडमांना भेटून तर एवढं मस्त वाटलं की परत आई वडिलांना भेटल्यासारखंच वाटलं. तर मग पुढे बोलण्यात सर म्हणाले दुसरी जी शाळा आहे तिकडे पण एकदा ड्रोन सेशन होऊन जाऊ दे. सो आता आम्ही आलो आहोत आदर्श विद्यानिकेतन मंचेला. चॅलेंज ऍक्सेप्टेड. तुम्हाला माहिती, तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला माहिती, पण थोड्या वेळात तुम्हाला माहिती पडेल. तुम्हाला माहिती आहे अशा पद्धतीने एक फ्रेम दिसत असते. तुम्ही आल्यावर आम्हाला ड्रोन कसा उडवायचा आणि कसा बनवायचा ते कळालं. तुमच्यामुळे आज आम्ही ड्रोन बनवायला शिकलो. आज मला ड्रोन कसे बनवायचे हे शिकलं. मला भारी वाटलं इथं आल्यावर. आम्हाला खूप छान वाटलं. परत खूप मजा आली. खेळ घेतले.
ड्रोन कसा बनवायचा ते ना आम्हाला शिकवलं. आम्हाला ड्रोन मधलं फार थोडं कमी माहित होतं. इथं आल्यावर सगळे त्याच्यात पाठ त्यांनी कळले सरांनी सांगितल्याप्रमाणे. आणि ते आम्हाला आता कधी जर चान्स भेटला पुन्हा इतर वेळी ड्रोन बनवायला किंवा विज्ञान प्रदर्शनला तर आम्ही त्यावेळी ड्रोन बनवून आम्ही इथं सादर करू शकतोय. परत एकदा या आणि पुन्हा येत राहावं इथं. प्रशांत कसं वाटलं मुलांना? हर किसी बच्चे का ड्रीम होता है अपने स्कूल में फिर से जाकर स्कूल के लिए कुछ कंट्रीब्यूट कर पाए. तो यही मेरा सपना था और वो आज पूरा हो चुका है GDET की वजह से. तो GDET इतने सारे स्कूल्स में जा रहा है और एजुकेशन में रिवॉल्यूशन ला रहा है, वो आज मुझे खुद से फील हुआ. तो इस व्लॉग को ज़्यादा से ज़्यादा शेयर करो ताकि ये पहुंच पाए उन स्कूलों तक जो चाहते हैं कि उनके बच्चों के लिए भी यही एक्टिविटीज़ हो. तो जल्दी ही मिलते हैं अगले व्लॉग में. तब तक कीप लर्निंग, कीप ग्रोइंग. GDET साइनिंग ऑफ.